Hello, check this 1 1 2 2. Check for the best like this. Check this 1 this 1. दोस्तों, तुमच्या मंडळाची जेवढी तारीफ करावी तेवढी खूप कमी आहे आणि मी या ठिकाणी येताना माझे पाय लटकत होते कारण मी थोडासा आजारी आहे. महिनाभर झालाय, ताप येतोय आणि या मंडळाने ही पूर्ण जी 19 जणांची टीम आहे ना, खरोखर सगळ्यांची नावं मी घेत नाही कारण का या ठिकाणी सुंदर असं नाट्य आपल्या या साईडचं दोडामार्ग तालुक्याने जिल्ह्याच्या बाहेर दिल्लीपर्यंत नाव नेलं. असे दशावतार नाईक दशावतार कंपनी जी आहे त्यांची आपण आतुरतेने वाट बघताय आणि माझा जो स्पीकर जो असा गळो तो जरा फाटलेला फार फार आवाज तरी तुमच्या प्रेमापोटी आणि या मंडळाचे जे अध्यक्ष जे कायमचे मेहनत करतात त्यांचं नाव म्हणजे आमचे शंकरजी जाधव. मी बघतोय खूप वर्षापासून आमचा जो प्लॅन की आम्ही मात्र लोककला उत्सव सादर करूया. मात्र तिथून काही जास्त भाग घेऊन मिळाला नाही, पण म्हणायला लागले तुम्ही नुसते तरी पाय घेऊन गेलात तरी आमचा खूप आनंद आहे. त्यामुळे पूर्ण प्रत्येकाची नावं न घेता जवळजवळ सगळे वर्षी माझे मेंबर असत. महिला मंडळ जी आज की नारी सबसे भारी, तुमची जनशक्ती जन नारी आई आणि सगळ्यात भारी नारी जिने आमचा जन्म दिलो. खरोखर तुमची मी ताकद बघलं 2 दिवस आणि मग खूप बरं वाटलं कारण आई स्त्री ही जन्मात घालता बुद्धी देता. जरी गुहांकडे स्वरूपान बॉम्ब मारला तरी त्या मुलांना लहान मोठी करता आणि आमचं तुम्ही धरतीवरती एक चांगलं एक टॅलेंट मनुष्य बनवतात. त्यासाठी पुऱ्या नारीसाठी जोरात टाळी लागली. दोस्तों, या ठिकाणी अशीच टाळी जे कलाकार असत दशावतार नाईक आणि पूर्ण सिंधुदुर्गासाठी जोरात आणखी एकदा खळखळाट टाळी लागली. कारण तुम्ही असा म्हणून प्रत्येक कलाकार असा दशावतारांचा मी थोडंसं अभ्यास केला 2 मिनिटं बोलू इच्छितो. कारण काय दशावतार हे टाळीचं भोगलेलं असतात. खरोखर जागरण करतो रात्रदिवस. कधी कधी 400-500 रुपये मिळेल मी नोटीस सांगताय ना, पण तो कलेचो भुक्यालेला असता तुमच्या टाळीचो भुक्यालेला असता. माझी कला पण तरी बघूची आणि टाळी देऊची. प्रत्येक कला बदलीत असतात पण तो हैराण होणार नाही. दमान जरी मेला गेलो शेळीकडसून आणि रात्रीचा नाटक असला तरी बिचार दशावतार तो परत रात्रीचो राजा राक्षस ज्या काय असतात तर पाठ करतात. त्यामुळे खरोखर त्यांच्या पाठकडे ही जागरण करून करून डायबिटीस प्रेशर असे रोग त्यांना लागतात. पण आपली कला किंवा सोडणार नाही. त्यासाठी मनापासून आशीर्वाद आणि जोरात खळखळाट टाळी लावली. धन्यवाद. मी तुमचा पहिलाच सांगलं माझं टायर पंक्चर असा त्यामुळे माझ्यापासून पोरगी बरेच लागले. मागा मला भाई कोण सांगतात मी रेल्वेचा आवाज काढतात टाकून व्हायचं रेल्वेचा आवाज. तर हे गळू करून असल्यामुळे मुलांच्या रिक्वेस्टसाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी फक्त मी 2च आवाज काढतो. आणि माझ्यासोबत एक फिल्म रायटर जे अल्बम वगैरे लिहितं, बरेचसे पिक्चर त्यांचे लिहिलेले असतात आणि माझ्यासोबत अल्बम करतं. तर ते त्रिपुरा म्हणजे सत्या त्रिपुरा या ठिकाणी लिहिलेले असतात. ते आपल्या भाषेत लोककला थोडीशी 2 मिनिटं सादर करतले. आणि त्यानंतर माझ्याच गटातील एक कलाकार धनगिरी नृत्य म्हणजे घोंगडीनं काठीनं त्या नृत्य त्याला तर तुम्ही जरा असं नृत्य मारले मध्ये जरा घाम सुटायसाठी. तर हे असे आमचे फक्त 5 मिनिटाचा प्रोग्राम. नंतर धमाकेदार असं नाटक तुमच्यासमोर दाखवला. तर पूर्वी तुमच्यासमोर या लहान मुलांसाठी एक रेल्वेचा आवाज आणि पुन्हा एकदा आमचे लोककला ज्यांनी या पुऱ्या टीमी जवळच्या लोककला सादर केली ठेवलं. आपलं संसार असताना सुद्धा टाइम काढून या ठिकाणी मेहनत करून
आमच्यासारखे छोटे मोठे कलाकारांना तुमच्या समोर पेश केले त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांना मी खरोखर हजारो नमस्कार हजारो सलाम थँक्यू व्हेरी मच। आणि तुम्ही असा म्हणून कलाकारांसाठी एक शेर असता माझ्यावर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी हिंदीमध्ये शेर म्हणून एक शेर अदा करतोय। पानी में पत्थर मत मारो पानी कोई और पीता है, पानी में पत्थर मत मारो पानी कोई और पीता है, जीना है तो हंस के जी ले आपको देखकर कोई और जीता है। आम्ही जगताना माणसा एकामेकात बघूनच जगतो। एखाद्याला बरी साडी घातल्या तर दुसरा बाय म्हणून त्याच्याकडे बघता म्हणता कसा काय बाय आकार का बघ कसा का शी बाय 300ची साडी माझ्या भावाला मी सांगते 500ची हाडू आणि ह्या का शिकवतोय। त्यानंतर एखादा पुरुष असा पुरुष सुद्धा एखाद्याची गाडी बघता अरे कोणतीसा गाडी 35 लाख 70 लाख ह्या काहीच नाही ह्याच्यापेक्षा 90 लाखाची गाडी मी हात केलं आणि ह्या का शिकवत ह्या का दाखवायची कसा त्याच्यानंतर एखाद्या बिल्डिंग बांधल्या काहीतरी मुटको लागलं का कोणाला लुटल्या काय कळा ना काहीतरी भांगर ह्याच्यापेक्षा मी भारी करून दाखवलं। एखादा बंगलो खोली गाडी ह्या सगळ्या एकामेकात बघूनच जगत असतो। त्या परमेश्वरान प्रत्येकात तशी बुद्धी दिलेली असा एकामेकाची एनर्जी एकामेकाची आशीर्वाद आणि ताकद एकामेकात घेऊनच जगत असतात। त्यासाठी हो शेर होतो पानी में पत्थर मत मारो पानी कोई और पीता है, जीना है तो हंस के जी ले आपको देखकर कोई और जीता है। एखादं नवर सुद्धा शेजाऱ्याचे पोराक बघूनच जगता लाली बिली लायता बरी जीन पेंटी घालता बूट बीट भरा पॉलिश करता भले त्याला लगेच दुसरीकडे ठरवलं पण त्याका बघून जगता बाई सुद्धा पोरे स्वतःचा आपण एकमेका बघूनच जगत असतो। थँक्स व्हेरी मच जोरदार ताली होनी चाहिए। दोस्तों छोट्या मुलांना एक आवडणारा बारीक ट्रेनचा आवाज 300 आवाज माझे पूर्ण झाले हे तुमच्यामुळे थायलंड बँकॉक या ठिकाणी पुरस्कार मिळाले हे तुमच्या माझ्या या सिंधुदुर्गातल्या आणि माझ्या दोडामार्ग तालुक्यातल्या पुऱ्या रसिकामुळे। तर एक छोटंसं ट्रेनचं झलक छोट्या मुलांसाठी कणकवली आणि मुंबई गेल्याबरोबर सगळे कापे फणसते उतरले आणि दादाला त्याची वाटणी गेली। थँक्स व्हेरी मच। दोस्तो माका एकच वाईट दिसता की तुम्ही प्रेक्षक काळी मारतात माझी अपेक्षा खूप बाळगतात पण केवटकर सर थँक्यू व्हेरी मच। पण गळ्याचा माझा दाखिलतान झालेला असा त्यामुळे मी काहीच करू शकणार। मी 18 भाषा बोलते मोठे पण सांगते ना पण मी मालवणी किती वापरते 2 मिनिटात व्यक्त बऱ्याच माझ्या रसिकांनी माझ्या साहेबांनी ऐकलेलं आहे पुऱ्या की मालवाणी म्हणजे ही गोड अशी वाणी। परशुराम देव याची आई रेणुका देवी हिची भाषा मालवाणी गोड अशी वाणी। माझे गुरुजी त्यांचं नाव होतं जनार्दन परब ते म्हणजे नाना पाटेकर काम केलेले क्रांतिवीरमध्ये बघा या हिंदू कथा या मुसलमान पाठवून जेव्हा तो मोठी झाडा गंधर्गात काढता तो जो टकलू होतो ना ते माझे गुरुजी श्रेष्ठ ते मला म्हणाले अरण्या मालवणी गाड अरण्या माहिती आहे ज्यावेळी काय ना सिंधुदुर्गात ज्यावेळी कार्यक्रम करतलं तेव्हा मात्र आपल्या गोड अशा मालवणी तेव्हा विसरलं काय केलं वाईट तरी कार्यक्रमात बोल म्हणून दोस्तो ही भाषा मी वापरतो तुम्ही सुद्धा वापरा। आपल्या मुलांना सगळीच मराठी किंवा सगळीच इंग्लिश जास्त एक्सक्यूज मी प्लीज वेलकम हे करण्यापेक्षा आपल्या भारताची हिंदुस्थानची संस्कृती आहे कधीही विसरू नका। आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपल्या कोकणची शान आहे तर थोडी तरी मालवणी बोला आणि त्या देवीचा आशीर्वाद घ्या आणि खरोखर कुठलाही कार्यक्रम करत असताना मिक्स करा पण मालवणीला कधी विसरू नका। म्हणून गोड अशी वाणी देवी रेणुका देवीची भाषा। धन्यवाद। आणि त्यानंतर आता जन्मला छोट्या मुलाचा आवाज जो आता जो घेतोय जन्माला त्या मुलाचा आवाज तुमच्या पुढ्यात छोट्या मुलाचा आवाज
धन्यवाद. खरंतर तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. माझ्या प्रेमळशा मंडळाची सुद्धा कारण जी अपेक्षा होती मला सुद्धा तुमचे आशीर्वाद घेण्याची ते गळा खराब असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. नाटकाला खूप उशीर होतोय आणि माझ्यासोबत जे रायटर आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या त्रिपुरी भाषेमध्ये देशासाठी जे काय दिलं आहे तर ते लिहून आणलेलं आहे तर तुमच्या समोर सादर करतील. जोरदार ताली होऊन चाहिए. जोरदार ताली. प्लीज वेलकम. तर या कलाकाराला तुमच्यासारख्याच रसिकांनी मोठं केलं आहे, मोठं होणार आहे. पण जेवढी टाळी कमी असेल तेवढा परफॉर्मन्स कमी, जेवढी टाळी जास्त असेल तेवढा परफॉर्मन्स चांगला. थँक्यू. आइए, स्वागत है आपके यहाँ पर. गणपति बाप्पा, मंगल मूर्ति, बोलो भारत माता की जय. खंडोबा राया की. अभी और हमने रिक्वेस्ट किया है और मंडल की तरफ से रिक्वेस्ट किया है तो थोड़ा सुना देता हूँ हमारी भाषा में. जैसे कि हम ज़्यादा कहना नहीं चाहूँगा क्योंकि मुझे आता नहीं. आनी आजय दुसाबतीना करुणार मानाय दे आनी आजय महानाय धमा नाय दे दुसाबतीना करुणार मानाय दे हापुं हाथाय.